बुलेटच्या सायलेन्सर खाली पेट्रोल शेकोटी तर त्याला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. पहिलं लक्ष धंद्यावर. तसाच घरी आलो तर आवाज कमी होती. हवा पंक्चर झाली, मग टायरानं हवा मारली. तसाच केस बीसनं चैन बिन असा कुठल्या हिरोचा लुक होता काय माहीत. तोच अंगाने शिरलेला माझ्या नुसता छपरी लुक बनवीत चाललाय. तसंच येता येता प्रत्येक बाईला हैराण करायला गेलतो त्याच्या दुकानामध्ये. त्यांनी कारा घ्यायच्या आधी आपण स्वतः तिथल्या कल्टी मारणार होतो. तसाच लगे आलो उग्रे सिंगच्या दुकानात. नवीन दुकान बांधलेलं त्यांनी, तर बघा उग्रे सिंगचं केस कसं तांबरं झाले. ते दुकान तर टक्काटक बांधले. तर मंदिरावर आलो तर तिथं बघा डायरेक्टर बबन बाबा होता ना, इकडे रांगोली तर एकदम ओकेमध्ये तयार झाले. तसाच आपल्या सुवर्ण महोत्सव 2026 वर्ष 50वा होता. त्याच्याबद्दल स्पेशल डेकोरेशन होता. राधाकृष्ण रामकृष्ण हर मंडळी. तसा लगे सगळा झाला, अभिषेक झाला. मग लगे गेलो दर्शनाला. पहिले हार घेतला ना आतमध्ये चालले. तिथं गडबड गोंधळ चालूच होता. मग पहिले गेलो दर्शनाला, हार घातला ना दर्शन केला. सगळ्यांना हाय हॅलो करीत करीत लगे इकडे जोडपं बसले, त्यांचा फोटोशूट चालू होता. सगळ्यांना कॅप्चर केला. इकडं बघता होतं काही नाश्त्याची तयारी चालू झाली. मग लगेच प्लेट घेतली ना बाहेर आलो. नाश्ता बिष्टा केला ना, लगेच चहा पण आला. एवढे दिवस चहा नाही पिल्ला, पण आज चहा पिल्ला. चहा पिल्ला तर इकडं बघता एक कप खप नाही, तर राख्याने ना सूरजने दुसरा कप घेतला. आता काय बोलायचा, कोणलाच काही नाही बोलता. टिंगी बाईला शर्तीनं चालवले तर त्याला सजवलेलं मस्त. ऑल द बेस्ट बोलून लगे आपण पण निघलो शर्तीनं झाला. हवा पंक्चर होती, मग राख्या गेला हवा मारायला कोणीच नव्हतं. तर ते वेडीची आठवण यायची, आवडी गरज काय वेडीच्या मागं धावाचाच नाही. तसंच शर्तीनं गेलो तो. सगळी गडबड गोंधळ. ते मोठा ब्लॉग अपलोड केलेला आहे विनू ब्लॉग्स या चॅनलवर. डायरेक्ट पोचलो रातचे. तर बघता पहिले भात वारायला घेतला, नंतर घेतला वरण. सगळ्यांना सगळा वारला ना, नंतर पोरा बसली जेवायला. मग आपण पण बसायचा होता. या पोरानं सांगला फट्टावर जेवा, मग मी पण बसतो. त्यांना वारला ना, लगेच मिनी पण घेतला जेवायला. 2-2 पापड घेतलं. कोणाला समजायच्या आधी फटाफट जेवलो. नंतर निघलो, उठलो साईडला. बघता तिथं वातावरण तापलेलं म्हणून तिथल्या कल्टी मारली. दुसऱ्या पोरांच्या मीटिंगमध्ये गेलो. सगळ्या मीटिंगी झाल्या ना, इकडं शेकोटी पेटवायला माचीस नव्हती. मग इकडं सायलेन्सर घाली पेटवीत घेतले. शेकोटी इजली ना. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मोठा ब्लॉग यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तर बाय बाय.